एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कौतुक केलं. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आता महापालिकेच्या कार्यालयात घुसले आहेत. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. चिमूरच्या दुर्घटनेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झालेली आहे. विहानला न्याय द्या, दोषींना शिक्षा द्या, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारचं टी शर्ट सुद्धा त्या ठिकाणी परिधान करून मनसेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. महानगरपालिकेच्या कार्यालयामधली दृश्य आपण पाहतोय. जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू. चिमुकल्या वेद मारण्याची मुख्यमंत्र्यांना अनोखी वाढदिवसाची भेट देण्यात आली. कवितेतून यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित आहे. मला असं वाटतं अशा कुठल्याही पद्धतीच्या आंदोलनाला पुढाकार घेऊन इतक्या मोठ्या संख्येने इतक्या भर पावसामध्ये उपस्थित राहणारे हे फक्त आज मनसेच करू शकते. दुसरं कोणाचीही ही करण्याची आता ताकद उरलेली नाहीये. यशवंतनी आता सांगितलं की फक्त जी नॉर्थमध्ये 79 झाडं पडली, 60 झाडांच्या फांद्या पडल्या. शहरीभाग परिसरामध्ये आपण राहतो, दरवर्षी हे होत असतं. हे काही नवीन राहिलेलं नाही. पण इतक्या मोठ्या संख्येने सुद्धा पडल्यानंतर ना प्रशासनाला जाग येते, अधिकाऱ्यांना त्याचं काही वाटत नाही, ना शासनाला त्याचं काही वाटत. मुळामध्ये झालंय का माहितीये का की कशालाच कोणीच जबाबदार नसल्याची एक संस्कृती तयार झाली. आता रस्त्याला खड्डे पडले, कोणीच जबाबदार नाही. कॉन्क्रिटीकरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.